हॅलो चेक. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले आणि वित्ता विना शूद्र कचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. त्याच माझ्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आज जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि आज या संपूर्ण स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या मॅचला आपण सुरुवात करत आहोत. ऑनलाईन रसिक प्रेक्षक देखील संपूर्ण आस्वाद घेत आहे स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनलच्या माध्यमातून. त्याचबरोबर ओपनिंग बॅटर सलग लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊयात. सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकतील. सनरायझर्स दापोली विरुद्ध जालगाव चॅलेंजर्स या दोन संघांमधलं हे बॅटल. असमाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ते अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्यालाही संपत्ती सापडते तोच खरा सुखी होतो. सर्वांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. सर्वांचं पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये मी सनी मोहिते मनापासून स्वागत करतोय. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. जालगाव चॅलेंजर्स आहेत आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर एका बाजूला सनरायझर्स दापोली. सनरायझर्स दापोली या टीमकडे देखील जर आपण पाहायला गेलं तर चांगले चांगले खेळाडू आहेत. त्यांच्याकडे चांगली विद्वत्ता आपण पाहतोय. तो सलामीवीर फलंदाज आपण अल्पेश आणि सुभान या दोघांना पाहतोय. आजच्या दिवसामध्ये खूप मोठे युद्ध पाहायला मिळू शकतील. दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहतोय. सम्राट युवा संघटना सामाजिक संस्था दापोली आयोजित छत्रपती सम्राट अशोक यांच्या 2329व्या जयंतीनिमित्त आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त दापोली टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेनं दापोली तालुका मर्यादित या ओव्हरऑल क्रिकेट लीग स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसातील पहिलीच मॅच सनरायझर्स दापोली विरुद्ध जालगाव चॅलेंजर्स या दोन संघांमधले हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मॅचला केली जाईल सुरुवात जिथे सलामीर फलंदाज अल्पेश आणि सुभानची जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज असेल या ठिकाणी पांडू गोलंदाजी मार्क वरती आहे. समोरच्या दिशेने आपण जे एंड पाहतोय शैलेश पवार या एंड कडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. चला मॅचला सुरुवात. पहिला चेंडू टाकताना आपण फलंदाजाला पाहिलं, गोलंदाजाला पाहिलं. फलंदाज थोडासा आउट ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होताना पाहिला आणि जिथे इथे डॉट बॉल झाला. पहिला चेंडू अगदी निर्धाव. गोलंदाज पांडूच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. अल्पेशला पहिला चेंडू अगदी शॉर्ट ऑफ लाईनचा टाकला होता आणि इथे कुठेतरी तो शफल होऊन खेळताना पाहिलं त्याला आपण. राऊंड द विकेट बॉलिंग. इथे फुल टॉस बॉल मिस केलाय. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजर आपल्या जालगाव चॅलेंजर्सच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक रन्स मात्र त्या ठिकाणी मिळून जाईल आणि गोलंदाज पांडू मात्र शैलेश पवार या एंड कडून तो गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळू शकेल. दुसऱ्या बाजूला राईट हँडेड बॅटर सुभानला इथे बॅटिंग साठी आता
ओपनिंग साठी पाठवलं गेलंय, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल आपण बघतोय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर वाडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण लावलेला आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर लॉंग ऑफ अशा प्रकारची क्षेत्ररक्षणाची पोझिशन. बॅकवर्ड शॉर्ट लेग थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये. येथे बॅटच्या आतल्या बाजूची कडा घेतली गेली, केवळ 1 रन्स मिळून जाईल. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा आपण देखील पाहिलाय आणि स्कोर पुढे सरकेल 2 या आकड्यावरती. तुमच्या स्वप्नांवरती विश्वास ठेवा, कारण त्यातच तुमचं यश लपलेलं आहे. म्हणजे आणि त्या स्वप्नांचा तुम्हाला पाठलाग करावा देखील लागेल, कारण कठीण काम आणि मेहनत तुम्हाला तुमच्या अगदी गतंव्यांपर्यंत पोहोचवतात. यश त्याच्याच पाया घालतो जो प्रत्येक अडचणांवरती मात करतो. म्हणजे आता तुम्हाला येणाऱ्या संकटांवरती मात करावं लागेल आणि अल्पेशच्या बॅटमधून चेंडू डीप स्क्वेअर लेग बॉर्डरलाईनच्या बाहेर दन कर सीमारेषेच्या पार. मिळतील धावा 4. येतोय ब्रँडेड चौकार. सुपर स्ट्रोक आपण पाहिलाय. काय बॅटिंग केले त्या ठिकाणी, म्हणजेच काहीतरी ते फलंदाजी करणारा आजो फलंदाज अल्पेश. या अल्पेशनं चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, त्याच्यावरती फुल केलं होतं. 4 रन्स मिळालेले आहेत. आपण पाहताय सम्राट युवा चषक 2025 सीझन 5 पर्व 5 मध्ये पुन्हा एकदा सर्व रसिक मायबापांचं मी सरीमध्ये मनापासून स्वागत करेन. संपूर्ण स्पर्धा आपण कालच्या दिवसामध्ये देखील पाहिली. इतिहास रचले गेले या संपूर्ण स्पर्धेला. ऐतिहासिक अशी स्पर्धा आहे, कारण मिस्टर समित सावंतनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये जलद गतीचं अर्धशतक आणि 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील केलाय. या चेंडूवरती देखील लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक असेल आणि परत चेंडू दणदणकर सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स मिळतील. पहिल्याच गोलंदाजावरती आक्रमण चढवलंय. गोलंदाजी करणाऱ्या पांडूवरती आता आक्रमण करताना आपल्याला फलंदाज अल्पेश पाहायला मिळालाय. ओव्हरचा खेळ समाप्त झालाय विदाउट लॉस 11 रन्स. 11 रन्स स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय. चला आपण जाऊयात RGCR रॉयल गोल्डफील्ड क्रिकेट क्लब रिसॉर्ट या एंडकडून गोलंदाजी आता केली जाईल. किशोर गुंडेकरच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन्स बनवले, ज्याच्यामध्ये अल्पेशचे स्वतःचे 9 रन्स आहेत. 5 चेंडूंचा त्यांनी सामना केलेला आहे. सुपर आउटस्टँडिंग एफर्ट्स.
थोडी चर्चा करतायत तिथे प्रतीक असेल, प्रतीक पटेल आणि त्याचबरोबर किशोर गुंडेकर हे दोन खेळाडू आता मात्र सोबत चर्चा करताना आपण पाहतोय. आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक असेल, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला अगदी तारा सितारा वाटिया गावचा सौरभ नाटेकर आहेत आणि त्यानंतर लॉंग ऑनच्या दिशेने आपण पाहायला गेले तर समोर खेळाडू म्हणजे पांडू त्या ठिकाणी असणार आहे. दुसऱ्या ओव्हरला मात्र सुरुवात होईल. यावेळेला चांगला पीक केलाय चेंडू मात्र आय थिंक नो मॅन्स लँडला जाऊन ट्रॅव्हल होऊ शकेल का, परंतु नाही. व्हॉट अ गॉड सुपर कॅच, आउटस्टँडिंग कॅच, अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय. अल्पेश बॅक टू द पवेलियन. विकेट नंबर 1, 1.1 ओव्हर, 11 रन्स अँड लॉस ऑफ 1. म्हणजे योगायोग बघा, को इन्सिडन्सी, योगायोग. यावला काय देखना स्ट्रोक है ये भाई, देखो ये सुभान का बल्ला माशाअल्लाह, सुपर. सुभानच्या वाटमधून दणदणीत फटके चाललेले आहेत. गोलंदाज किशोर गुंडेकर वरती आक्रमण चढवलंय. पहिल्याच बॉलवरती विकेट आली, त्याच्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर एक सिंगल रन्स, त्यानंतरला एक चौकार आला, परत एक बिंदी बॉल आणि त्याच्यानंतरला पुन्हा एकदा आपण जर पाहायला गेलं किशोर गुंडेकर ऑफ स्टंपच्या खूप बाहेर, परंतु या ठिकाणी पाहायला गेलं तर इट्स अ फेअर डिलिव्हरी. 2 षटकांचा खेळ समाप्त होईल. स्कोर बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट, 20 रन्स.
20 runs, 20 runs, loss of 1. आणि तिसरं षटक आता घेऊन आलाय गोलंदाज सौरभ नाटेकर, ज्याला आपण पाहतोय. तुम्हाला विचार तुमचे मोठे करावे लागतील. ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे मोठे लोक तुमचा विचार करायला सुरुवात करतील. आणि खूप महत्त्वाच्या त्या गोष्टी असतात. सौरभ नाटेकरनं फक्त एक स्पर्धा खेळली होती आणि एक स्पर्धा खेळली, त्याच्यानंतर तो डायरेक्ट DCL साठी सिलेक्ट झाला आणि त्याच्यानंतरला आज जालगाव चॅलेंजर्सच्या टीमचा तो हिस्सा बनलाय. गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 3 हे त्याच्या माध्यमातून टाकले जाईल. त्या गोलंदाजाकडे मोठी प्रतिभाशाली अगदी गुणवान खेळाडू राहिलाय. प्रतिभावान गोलंदाज राईट ओव्हर द विकेट शैलेश पवार एंडकडून तो बॉलिंग करतोय. समोरच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हरच्या दिशेनं चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल. एक रन्स मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळून जाईल. पहिला चेंडू अगदी सुरेख टाकला होता, रडारमध्ये होता, परंतु फलंदाजानं त्याला अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. आता स्ट्राईक मार्कवरती मागच्या ओव्हरमध्ये आक्रमक होणारा फलंदाज म्हणजे सुभान आहे. सुभान महत्वाचा फलंदाज आहे. लीग फॉर्मॅट आपण पाहतोय सम्राट युवा चषक 2025 पर्व 5. स्विच चिट खेळण्याचा प्रयत्न असेल, बॅट बॉलचा संपर्क नाही. जर तुमच्या बॅटनं सरळ बॅटनं रन्स येत आहेत तर वाकड्या बॅटनं खेळण्याची अजिबात गरज नाहीये. एखादं यश जर तुम्हाला सरळ मार्गाने मिळत असेल ना, तर तुम्हाला अगदी कुठलाच वेगळा मार्ग जाण्याची गरज नसेल. परंतु इथे फलंदाज काहीतरी वेगळेपणाने क्रिकेट खेळताना दिसत आहेत. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक असेल, जोपर्यंत चेंडूला थ्रो केला जाईल. धावचीच्या या ठिकाणी आपण बघतोय खतरा आहे आणि अंततः बघा या ठिकाणी जर तुम्ही पाहताय गरज काहीच नव्हती. सुभानला वाटलं होतं की मी माझ्या साथीदाराला वाचवेन, परंतु आता साथीदाराला वाचवत असताना स्वतःच या ठिकाणी खुदकुशी करताना आपण पाहिले. धावची झाला फलंदाज, चांगल्या लयमध्ये दिसला होता सुभान. मैदानामध्ये उभं राहणं गरजेचं होतं, परंतु आता मात्र इथे सरळ मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. आणि त्याचबरोबर सुभान जेव्हा असं आपल्याला स्वतःला वाटतं ना की आता सगळं काही संपून गेले, तेव्हा सर ती खरी वेळ असते की नवीन काहीतरी नवीन कुठली तरी गोष्ट सुरुवात करण्याची. आणि जावं लागेल तिथे, बाहेर जाईल. आणि क्रमांक 5 वरती नवीन 4 वरती नवीन फलंदाज अभिषेक अमृते. भरभक्कम मांद्याचा खेळाडू आहे. राईट मोर द विकेट शैलेश पवार एंड कडून गोलंदाजी करताना सौरभ नाटेकर वरती तुम्ही मोठे स्ट्रोक घेऊ शकत नाहीत. गोलंदाजीचा टप्पा सुरेख आहे आणि त्या गोष्टीसाठी सौरभ नाटेकर हा ओळखला जातो खेळाडू. ऑलराऊंडर, दोधारी तलवार. आपण असा खेळाडू पाहिलाय तिथे सौरभ नाटेकर. बाटीसारख्या छोट्याशा गावातून बिलॉंग करणारा हा गोलंदाज आज दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये खेळतोय. हर एका छोट्या छोट्या गावातून येणाऱ्या खेळाडूचं स्वप्न राहिले की मला दापोलीच्या ऐतिहासिक त्या आझाद मैदानामध्ये खेळायचं आहे. स्वप्न मात्र गावची टीम घेऊन आला होता आणि तिथून मात्र अगदी त्याचा प्रवास दापोली चॅम्पियन लीग सीझन 2 मध्ये तो खेळला आणि त्याच्यानंतर जालगाव चॅलेंजर्स या टीमचा हिस्सा देखील आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल ज्या वेळेला फलंदाज नवीन खेळण्यासाठी आला होता, परंतु इथे विकेटचं पतन आहे. बॅक टू बॅक विकेट जात आहेत. सनरायझर्स दापोली हा संघ थोडासा बॅकफुटला जाईल आणि षटक क्रमांक 3 चा खेळ देखील या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 23, लॉस ऑफ 3 विकेट्स.
आणि त्याचबरोबर ऑनलाईन रसिक प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. बासित देशमुख सर यांची देखील एक मोठी कमेंट, नॉईज कॉमेंट्री धन्यवाद आणि गुड क्वालिटी स्ट्रीमिंग, कीप इट अप स्पोर्ट्स स्ट्रीम. ओके, धन्यवाद बासित देशमुख सर. त्याच्यानंतर ओम धोपावकर देखील ओणीमधून संपूर्ण स्पर्धा पाहत आहेत. ओम, तुमचं देखील सकाळच्या सत्रामध्ये आम्ही मनापासून स्वागत. सुमित जामदार सांगतायत चालू कितीला होईल मॅच. मॅच चालू झाले सुमित जामदार, तुम्ही मॅचचा आनंद घ्या. काही देखना स्ट्रोक हाय हँडसम गोलंदाजावरती आक्रमण चढवलंय. 6 रन्स मिळतील. अभि नाही तो कभी नाही. अभिच्या बॅटमधून सिक्सर पाहायला मिळालाय. आणि स्कोरबोर्ड 29 रन स्कोरबोर्ड वरती. आणि जिथे पहिल्याच चेंडूवरती जो पांडू गोलंदाज आहे त्याचं खरपूस समाचार घेतला फलंदाजानं. ऑफस्टंपच्या बाहेर आता एक्स्ट्रा रन्स आपण पाहतोय. कारण पांडू एक चांगला गुणवान खेळाडू राहिलाय. किशोर गुंडेकर आज मात्र संघाचा महत्वाचा खेळाडू राहिलेला आहे. त्याच्यामध्ये प्रतीक पटेल असेल, पांडू असतील, सौरभ नाटेकर आहेत. त्याच्यानंतर सर्व छोटे छोटे खेळाडू आपल्याला दिसत आहेत. कदाचित आज शंतनू नांदिस्कर गोलंदाजी मार्फत येऊ शकतील का हे देखील पाहावं लागेल. अगदी छोट्याशा वयामध्ये प्रभावित करणारा खेळाडू जालगाव चॅलेंजर्सच्या टीमचा शंतनू नांदिस्कर. वय वर्ष 15 ते 16 वर्षाचा तो खेळाडू. DPL पर्व 11 मध्ये त्याची निवड झाली आणि DCL पर्व 2 मध्ये देखील त्या खेळाडूची निवड झाली होती. आणि खरंच सुरेख असं क्रिकेट त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म मीडियम पेसर बॉलर आणि दोन्ही बाजूला चेंडू फिरवणे ही त्याची स्पेशालिटी राहिली आहे. पण तो येणाऱ्या वेळेमध्ये गोलंदाजी टाकेल की नाही माहीत नाही आहे. यावेळेला फुल टॉस बॉल ऑनला ड्राईव्ह केलं. डीपला क्षेत्ररक्षक मध्ये बघितला असेल. थोडासा फंबल होताना आपण पाहिलंय सौरभ नाटेकर या खेळाडूला. आणि त्याचा फायदा अगदी जलद गतीनं घेत असताना सनरायझर्सचे हे 2 आक्रमक फलंदाज अभिषेक आणि संदेश. बघा आता पुन्हा एकदा योगायोग बघा. 3.3 ओव्हरपर्यंतचे खेळ झालाय. 33 रन्स आणि 3 विकेट देखील घेतलेले आहेत. हवाई यात्रेवरती चेंडूला पाठवलं. कीपर मात्र क्षेत्ररक्षक बॅकवर्ड शॉट लेगचा चेंडूच्या मागे आणि इथे कॅच मात्र मिस झालेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रन्स मिळत चाललेले आहेत. रन्स मिळत आहेत. राऊंड द विकेट. आता बॉलिंग असे यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून काय देखना स्ट्रोक आहे. चेंडू दणदणकर सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. काय फलंदाजी चालली आहे. सुपर्ब, आउटस्टँडिंग. आता मी तरी म्हणेन किशोरच्या चेहऱ्यावरती थोडंसं नैराश्य राहू शकेल. म्हणजेच काय तर पांडू एक संघाचा लीड बॉलर आहे. त्याच्यावरती जर का अशा प्रकारची बॉलिंग जर करत असेल तर कदाचित थोडंसं चेहऱ्यावरती नैराश्य राहू शकेल. कारण जो किशोर गुंडेकर हा एकमेव फलंदाज राहिले. 2 धारी तलवार आहे तो. येणाऱ्या वेळेमध्ये तो देखील चांगला क्रिकेट खेळू शकेल. स्कोरबोर्ड आता पुढे सरकेल. 39-39 या आकड्यावरती पहिलीच मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. शॉर्ट ऑफ लेंथ यावेळेला चेंडू पडल्यानंतर सरळ आपण बघतोय तर लॉंग ऑफला ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षक होता आणि तिथे कोणत्याच प्रकारची चूक नव्हती. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. स्कोरबोर्ड 39, लॉस ऑफ 3 विकेट्स. 39 रन्स 3 खेळाडूंच्या मोबदल्यात.
चला क्विक फास्ट, फार वेळ जाणार नाही याची आपण दक्षता घेऊयात. शेवटचं षटक असेल आणि गोलंदाजी ट्रॅक वरती ज्या खेळाडूची चर्चा आपण करत होतो तोच गोलंदाजी मार्क वरती आहे. शंतनू नांदिस्करला बॉलिंग दिली गेली, फुल टॉस बॉल आणि अशावरती आक्रमण चढवलंय. 4 रन्स मिळत आहेत. शंतनू नांदिस्कर तुमच्या स्क्रीनवरती रसिक मायबाप या खेळाडूला लक्षात ठेवा, चेहरा लक्षात ठेवा तुम्ही, कारण वय वर्ष 15 मध्ये DPL पर्व 11 आणि DCL पर्व 2 मध्ये या खेळाडूची निवड झाली. जिथे निवड होणं मात्र अनेक खेळाडूंचं स्वप्न बनून राहतं. आणि मी तरी म्हणेन बघा, हा छोटासा खेळाडू जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्या खेळाडूचं नाव बनेल आणि येणाऱ्या काळामध्ये तो देखील या दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामधला तारा सितारा बनू शकणार आहे. कारण का फक्त त्याला या ठिकाणी बघा संधी मिळणं गरजेचं आहे. संधी कमी मिळतात, पण तो जेव्हा जेव्हा संधी मिळते ना या खेळाडूला तेव्हा तेव्हा त्या संधीचं सोनं केले या गोलंदाज शंतनू नांदिस्कर या गोलंदाजानं. सुपर गोलंदाजी आहे. छोटासा खेळाडू, अनुभव थोडासा कमी आहे, परंतु खेळण्याची जिद्द मात्र प्रचंड आहे या खेळाडूकडे. समोरच्या दिशेने आता फलंदाज तयार असेल. अभिषेक अमृते या फलंदाजाला पाहिलं, पहिल्या चेंडूवरती त्यांनी आक्रमण करत असताना चौकार ठोकला होता. तर पुढचा येणारा चेंडू यॉर्कर, काय बॉल टाकलाय. मी का सांगतो हा गोलंदाज तेवढाच खास राहिलाय. चेंडू पडल्यानंतर सरळ आतल्या बाजूला आला. फलंदाजाला खेळणं खूप कठीण गेले. शैलेश पवार या एंडकडून गोलंदाजी करताना लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा जड मध्ये चेंडू टाकलाय. सुपर लाईन आणि सुपर लेंथ, अगदी परिपूर्ण गोलंदाज आपण पाहतोय. काय गोलंदाजी आहे शंतनू नांदिस्कर या गोलंदाजाची आपण पाहिली. स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना 46 रन 46 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. स्ट्रगल करताना दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या षटकातील जर पाहिलं गेलं तर शेवटचा एक बॉल, मोठा स्ट्रोक आहे, कमालची बॉलिंग आणि 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्कोरबोर्ड 47 रन 47 स्कोरबोर्ड वरती आहेत. टार्गेट मात्र येणाऱ्या 30 बॉल मध्ये 48 धावांचा असेल. 30 चेंडू 48 धावांची गरज असेल जालगाव चॅलेंजर्स या टीमला. काय बॉलिंग केले, फक्त आणि फक्त 8च रन्स खर्च केले. ज्या सुरुवातीवरच्या चेंडूवरती चौकार आला होता त्याच्यानंतर पुढच्या 5 बॉलमध्ये केवळ 4 रन्स खर्च करत असताना त्यांनी दाखवले मला संधी मिळाली, मी संधीचं सोनं करेल. आणि येणाऱ्या बघा 30 बॉलमध्ये 48 धावांची 48चं टार्गेट. 30 मध्ये 48 रन्स बनवायचे आहेत जालगाव चॅलेंजर्सच्या टीमला. यापुढची मॅच असेल जॉली बॉईज विरुद्ध सिया स्पोर्ट्स. दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर या. जॉली बॉईज आणि सिया स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन विनंती असेल आपण लवकर टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये या.
आणि जर आपण म्हणतो ना की मेहनत घेत असताना तो दिवस देखील तितकाच महत्त्वाचा राहतो. त्याच्यानंतर बघा या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनलवरती रसिक प्रेक्षक जोडले गेलेत. जे शहाजान उझेर याच्या माध्यमातून देखील अवीसाठी एक कमेंट होती. अवी फायर झालाय. येस ॲब्सोल्युटली मैदानामधला फायर झाला तो. त्याच्यानंतर ओम धोंपावकर देखील संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि प्रथम मंडलिक हे देखील संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं आपण मनापासून स्वागत करूयात. आपण टॉस लगेच करूयात. सिया स्पोर्ट्स दापोली आणि त्याचबरोबर अजोली बॉईज दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधा. असल आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहून आंधळा बराच मी निंदेचे श्रवण नको माझे कानी बधीर करुणी ठेवी देवा अपवित्र वाणी नको माझ्या मुखा त्याहून मुखा बराच मी नको मज कधी परस्त्री संगती जनातून माती उठात भली तुका म्हणजे मज अवघ्याचा कंटाळा तू एक गोपाला आवडसे. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करेन आणि मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सर्वांना घेऊन जाईन. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. 30 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. जालगाव चॅलेंजर्सचे सलामीर फलंदाज आपण प्रतीक पटेल आणि त्याचबरोबर त्यांचे साथीदार असतील किशोर गुंडेकर. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार असेल. समोरच्या दिशेने गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती या ठिकाणी आपण बघतोय तर सुहेल गोलंदाजी करतोय. सुहेल गोलंदाजी करत असताना आपण पहिला चेंडू त्याचा नो बॉल बघितला. आता फ्री हिटचा बॉल असेल आणि या फ्री हिटच्या चेंडूवरती फलंदाज आता आक्रमकतेने खेळ यात अजिबात शंका राहिलेली नाहीये.
मोठा स्ट्रोक खायचा होता, परंतु इथे बॅट बॉलचा तेवढा दर्जेदार संपर्क नव्हता. फलंदाज प्रतीक पटेल या फलंदाजाचा, तर दुसऱ्या बाजूला जालगाव चॅलेंजर्स या संघाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहायला गेलं तर अगदीच उल्लेखनीय कामगिरी करावी लागेल, कारण आजच्या दिवसामध्ये चांगले तेजस स्ट्रायकर देखील दिसत नाहीये त्या संघाकडे. आपण काल देखील चांगलं क्रिकेट खेळताना पाहिले. अनेक चांगले चांगले खेळाडू या संपूर्ण सम्राट युवा चषक 2025 पर्व 5 मध्ये खेळताना बघितले. शैलेश पवार या एंडकडून बॉलिंग आहे. समोरच्या दिशेने लॉंग ऑफला डीपला क्षेत्ररक्षक लावला गेलाय. 1 रनच फक्त मिळून जाईल. धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचलेली आहे 5 या आकड्यावरती. 5 रन स्कोरबोर्डवरती आपल्याला बघायला मिळत आहेत. हा स्ट्रगल दोन्ही टीमकडून चाललाय की 48 धावांना एका टीमला पाठलाग करायचं आहे, तर एका टीमना आपण जर पाहायला गेलं तर कुठेतरी त्या धावा रोखायच्या आहेत. सरळ मात्र चेंडू पॉईंटच्या डोक्यावरून खेळलं. चेंडू दन 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 कर सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळतील. कमालचा फटका आहे. जिथे प्रतीक पटेल आक्रमण करताना दिसला, सुरेख बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पटेलच्या माध्यमातून संघाला सावरतोय. आणि तुम्हाला या ठिकाणी जर पाहायला गेलं तर स्वतःला मेहनत खूप घ्यावी लागेल. जर तुम्ही मेहनत केली तर यश तुमच्या मार्गावर नक्की येईल. त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल आणि यश मिळवण्यासाठी सुरुवात करणं हे महत्त्वाचं आहे. आणि हे ज्यांनी केलं तो येणाऱ्या काळामध्ये यशस्वी बनला. आपल्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवा, तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. यश हे त्यांचं होतं जे कठीण काळातही हार मानत नाहीत. आणि आज तुम्हाला हार मानायची नाही या खेळाडूंना. पुन्हा एकदा रडारमध्ये होता. पुन्हा त्याच दिशेनं चेंडूला खेळलं गेलं, परंतु चेंडू त्या ठिकाणची आउटफील्ड थोडीशी स्लो राहिली आहे. बघता बघता 2 धावा देखील आपल्याला वेगानं कंप्लीट करताना या फलंदाजांना पाहतोय. आणि स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकत असताना 11 रन्स धावफलकावरती लागलेले आहेत. यापुढची मॅच असेल सिया स्पोर्ट्स दापोली आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर जॉली बॉईज या 2 संघांमधलं बॅटल. त्याच्यानंतर आमचे मार्गदर्शक मनीष तांबे सरांचं आगमन. दादा तुमचं स्वागत आम्ही करतो. आपण असं नसतं व्हायचंय, कारण संपूर्ण स्पर्धा आज तुमच्या अथांग परिश्रमाने सर्वांच्या या संपूर्ण मेहनतीमुळे आपण या मैदानामध्ये पाहतोय. यावेळेला सरळ चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 रन. काय देखना स्ट्रोक होता. प्रतीक पटेल ऑन फायर झालाय. सुपर आउटस्टँडिंग एफर्ट्स वाला क्रिकेट आपण पाहतोय. धावांचा ओघ आणि वेग मात्र हा वाढत चाललेला आहे. सोहेल वरती आक्रमण चढवलंय. पहिल्या 5 बॉलमध्ये 17 रन्स खर्च करणारा गोलंदाज आपण पाहतोय. सम्राट युवा संघटना सामाजिक संस्था दापोली यांच्या वतीनं छत्रपती सम्राट अशोक आणि विश्वरत्न कायदेपंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आपण सम्राट युवा चषक 2025 सीझन 5 ला आपण येऊन पोहोचलेलो आहोत. तमाम रसिक मायबापांचं आणि या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करेन. यापुढची मॅच असेल सिया स्पोर्ट्स दापोली विरुद्ध जॉली बॉईज. सोबत कॅप्टन रिक्वेस्ट आहेत, आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्स करूया. जॉली बॉईजचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. सिया स्पोर्ट्स आपण लवकर या आणि टॉस करण्यासाठी टॉस करून घेऊया. तर अशा बघा या वेळातच एक मोठा बॅक टू बॅक दुसरा सिक्सर प्रतीक पटेलच्या बॅटमधून येतोय. आउटस्टँडिंग एफर्ट्स प्रतीक पटेलच्या माध्यमातून 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि स्कोर बोर्ड 23 या आकड्यावरती. येणाऱ्या जर पाहायला गेलं 24 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. 24 मध्ये 25.
अल्पेश गोलंदाजी मार्कवरती असेल, दुसरं षटक त्याच्या माध्यमातून अल्पेश बॅटिंग चांगली केली होती, गोलंदाजी देखील आता चांगली करावी लागेल. आता मात्र संपूर्ण संघ कुठल्या तरी गुंथ्यामध्ये अडकताना दिसलाय सनरायझर्स दापोली संघ, पण ते सुरेश भटांच्या चारोळी लगेच लक्षात येत असतात. राईट मोर द विकेट, पहिलाच बॉल अगदी योग्य टप्प्यावरती टाकलाय. फलंदाज मात्र या ठिकाणी चेंडूला खेळण्याचा प्रयत्नच त्यांनी मात्र केलाच नाही तिथे, आणि संघ थोडंसं आपण संकटामध्ये पाहिलाय, थोडंसं गुंतून गेला. सुरेश भटांची चारोळी लक्षात येतात. रंगुणी रंगात सारा रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा, कोण जाणे कोठून या सावल्या आल्या पुढे, आम्ही असा की लागती या सावळ्यांची जला, रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा आणि गुंतून गुंत्यात सारा पाय माझा मोकळा. इथे 6 रन्स मिळतील. आता किशोर गुणदेकरच्या बॅटमधून षटकार आलाय. या फटक्यांची आवश्यकता मात्र होती आणि तेच फटके मात्र आता आलेले आहेत. कुठेतरी हे जे धावा आहे ते जे टार्गेट आहेत लवकरात लवकर कंप्लीट करण्याचं काम असू शकणार आहे दोन्ही सलामीर फलंदाजांचं. स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना 29-29 या आकडे होते स्कोरबोर्ड. जिंकण्यासाठी आता मात्र 19 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 23 बॉलमध्ये. म्हणजेच काय तर एका बाजूला प्रतीक पटेल यानं 21 रन्स बनवले 6 बॉलमध्ये, तर दुसऱ्या बाजूला 3 चेंडूंचा सामना करत असताना किशोर गुणदेकर याने देखील 7 रन्स बनवलेत. पुन्हा डाऊन द ग्राउंड रडार मध्ये होता नो मॅन्स लँड, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार, दणदणीत कणकणीत चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. काय एफर्ट्स बघितलेत या मॅच मध्ये. सिया स्पोर्टचे कॅप्टन नम्रतेची विनंती असेल यावेळेला. बघा मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घातलाय किशोर गुणदेकर या फलंदाजानं. 6, 4 and 6 ही टाइम लाईन पाहिली आपण, कारण आता स्कोरबोर्ड वेगानं पुढे सरकेल. धाव संख्या 39-39 या आकड्यावरती. कमाल आउटस्टँडिंग बॅटिंग. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे. आणि इथे सुरेखच बॅटिंग चालली आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण का नाही जो किशोर गुणदेकर आहे आणि त्याचबरोबर संमतभाई पटेल साहेबांना विनंती करूयात की आपण मंचावरती आसनस्थ व्हायचंय. संमतभाई यांना आपण विनंती करूयात की आपण समालोचन कक्षामध्ये आसनस्थ व्हा, मुख्य मंचावरती आपण आसनस्थ व्हायचंय. आणि इथे मात्र चेंडू लॉंग स्टॉपला ट्रॅव्हल, चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेने दन 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 करत. यावेळी आपण जर पाहताय तर स्कोरबोर्ड पुढे सरकेल 43 रन्स. 43 रन्स जिंकण्यासाठी आता 4 धावांची आवश्यकता आहे. संमतभाई तुमचं आम्ही स्वागत करू. या स्पर्धेदरम्यान आपण उपस्थित राहिलेला आहात. आणि त्याचबरोबर आपण जाऊयात सिया स्पोर्ट्स लगेच आपण, आणि तिथे मॅच मात्र फिनिश झालेली आहे. सामना जिंकला जालगाव चॅलेंजर्सच्या टीमनं. 1-2 ओव्हरमध्ये मॅच फिनिश केलेली आहे आणि सलामीर फलंदाजानं मॅचला संपवले 48 रन्स. तब्बल 10 विकेटनं हा मोठा विजय जालगाव चॅलेंजर्सचा सनरायझर्स दापोली या टीमवरती मात करून हा मोठा विजय मिळवलाय. आणि त्याचबरोबर आपण जाऊयात मैदानाच्या थोडंसं बाहेर जाऊ आणि तिथे सिया स्पोर्ट्स आणि जॉली बॉयज या दोघांमध्ये टॉस करणार आहोत. सिया स्पोर्ट्स या टीमला आपण पुन्हा एकदा नम्रतेची विनंती करतोय की आपले कॅप्टन पाठवून द्या कॉमेंट्री बॉक्सकडे.
जिथे प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. आपण टॉस करण्यासाठी या.